एक नंबर. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी सगळ्यांची फेवरेट चिकन दम बिर्याणी. जर लाईट गेली आहे मित्रांनो तर जर समजून घ्या. तर आज आपण सगळ्यांची एक नंबर चिकन दम बिर्याणी आज करणार आहोत आणि त्या हिशोबाने मी आज साहित्य सगळे घेतलेलं आहे. तर बघा काय काय साहित्य घेतलं आहे. चला सुरुवात करूया. बघा इथं दही घेतलंय, मसाले घेतलेत, लाल तिखट मसाला, आपला खडा मसाला, इथं धना जिरा पावडर, हे आपला चिकन बिर्याणी मसाला, आलं लसणाची पेस्ट, हे सगळे खडे मसाले, धना जिरं, तीळ, मीठ, हे कलर, आपल्याला कांदा, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, लिंबू, इथं अर्धा किलो काय चिकन, आणि इथं आपलं बिर्याणीचं तांदूळ घेतलेला आहे, हळद, तेल. तर चला आता आपण कांदा कापण्यापासून सुरुवात करूया. तर चला सुरुवात करूया. मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला कांद्याचे फ्राय लागणार आहेत. त्या हिशोबाने आपण कापणार आहोत. बघा मित्रांनो झालेलं आहे. आता आपण गॅस ऑन करूया. जेवढं तेल टाकल तेवढं मग आपल्याला चांगलं फ्राय करायला होतात. हे बघा मित्रांनो मस्त पैकी आता कांदा एक एक स्लाइस टाइप झालेले आहेत. आता आपण तळाई घेऊया थोडं थोडे करून. हे बघा मित्रांनो मस्त पैकी कांदे आपले फ्राय झालेले आहेत चांगल्या पैकी. आता आपण काढून घेऊया. चांगले एक नंबर क्रिस्पी क्रिस्पी कांदे आपले भाजून झालेले आहेत. बघा मित्रांनो चांगल्यापैकी आता सगळे मसाले भाजून घे. बारीक गॅस करते. हे बघा मित्रांनो मस्त पैकी आता खडे मसाले भाजून झालेले आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याचं मिक्सर मध्ये वाटून घेऊ. मित्रांनो मस्त पैकी आपलं वाटण झालेलं आहे खड्या मसाल्याचा. चला आता आपण मॅरिनेट करायला घेऊया. चला आता सगळे आपले चिकन आता याच्यामध्ये टाकते आणि एक एक करून सगळे मसाले आता सगळे खडा मसाल्याचं वाटण आपण टाकून थोडं टाकून देऊ याच्यामध्ये आणि मग आपण शिजवताना मग टाकून देऊया. हे सगळं मसाला टाकून दिलाय. हळद, थोडस आपण आलं लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ, ते आपले रोजचे मसाले, चिकन मसाला, धना जिरा पावडर, हे सगळे गरम मसाले आहेत. इथं दही, आणि थोडस अर्धा लिंबू कापून घे. हे बघा मस्त पैकी आता लिंबू कापून घेते, पिळून घेते. तर बघा मित्रांनो मॅरिनेशन मस्त पैकी झालेलं आहे. आता आपण हे भाजलेला मस्त पैकी कांदा एकजीव करून घेऊ.
आणि लागलीच आपण थोडस लाल तिखट मसाला टाकून देऊ आणि ह्याच्यामध्ये थोडस आपण तेल टाकून देऊ आणि अर्धा तासासाठी जरा ठेवून देऊया. हे बघा मित्रांनो, आता मस्त पैकी आता टोप ठेवला आहे भात होण्यासाठी. आपल्याला तांदळाच्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचंय. हे बघा मित्रांनो, अर्धा वगैरे तास झालेला आहे. आता इथं आपली उकळी होत आहे. चला तुम्हाला दाखवते. हळूहळू उकळी होत आहे. लागलेच आता आपण हे खडे मसाले सगळे टाकून देऊ. ठेवलेले सगळे खडे मसाले, दगडफूल, तेजपत्ता, दालचिनी आणि एक लाल मिरची. हे बघा मस्त पैकी आता लागलेत. आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून देऊया. 80 ते 90% आपल्याला शिजवून घ्यायचे आहे भात तांदूळ. आणि त्यानंतर आपण जरा 10-15 मिनिट ठेवू आणि तोपर्यंत आपण इथं त्याला चांगल्यापैकी शिजवून घेऊया. गॅस ऑन केलाय. आता लागले मी डायरेक्ट ठेवते आणि चांगल्यापैकी आपण जरा वरून तेल टाकून देऊ. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता होत आहे. आपण याच्यामध्ये सगळे बाकीचे मसाले टाकून देऊया. आलं लसणाची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये पण मिक्स करून घेऊया. आणि थोडेसे ऑलरेडी आपण टाकलेले आहे तरी पण थोडस टाकून देऊ मसाले वगैरे आणि चांगल्यापैकी एकजीव करून घेऊया. तेव्हा मित्रांनो झाकण लावून ठेवते फक्त 5 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण इथं आपला भात मग होतोय. मग लगेच भात झाला की आपण लगेच भेटूया व्हिडिओ मध्ये. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता उकळी आले. लागलीच आपण याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊया. आणि थोडस चवीपुरतं मीठ. थोडे थोडे आपले शिजत आलेत थोडेसे. तर आता 2 मिनिटासाठी आपण ठेवू आणि लगेच. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया ताट. भात वगैरे असं काढून घेते झाले. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी भाताचा काढलेला आहे. मस्त 80% शिजलेला आहे. आणि आता इथं आपण चिकनचं बघूया. हे बघा मस्त पैकी चिकनचं बघू शकता शिजले छानपैकी. आता मी गॅस ऑफ करते. आता आपण चला थोडं थोडं लेयर लावून घेऊया. थोडस तेल टाकून देऊ. चांगल्यापैकी तेल जरा टाकून देऊया. थोडासा भात थोडस चिकन असं एक एक करून जरा लेयर लावून. त्याला भात घालते.
थोडस चिकन आपण घेऊ. त्या हिशेबानेच सगळं आपल्याला करायचं आहे. थोडासा भात, हे बघा मित्रांनो, शेवटचा आता मॅरिनेट करून घेते लेयर टाईप. भात आहे ते आपण वरून सगळं टाकून देऊया. आता लागलीच आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून देऊ. आता वरून चांगल्यापैकी टाकून देऊ. आणि आता लागलीच आपण त्याच्यामध्ये भाजलेला कांदा. एक नंबर. पाणी मिक्स करून आपण फूड कलर थोडस टाकून देऊया. वा, एक नंबर. आणि बारीक गॅस मध्ये आपल्याला ठेवायचा आहे. आणि फक्त आपल्याला जास्त नाही, फक्त 2 ते 5 मिनिटासाठीच आपल्याला दम द्यायचा आहे बारीक गॅस मध्ये. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी 5-10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करून बघूया. बघू शकता, मस्त एक नंबर. आपण आता जरा गॅस बंद करूया. बघू शकता, एक नंबर आपला लेयर आलेला आहे. लाईट गेली आहे मित्रांनो, जरा समजून घ्या. तर आजची दम बिर्याणी कशी वाटली मित्रांनो, नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही पण असंच एक वेळ ट्राय करा. घरच्यांना, लहान मुलांना, सगळ्यांना आवडेल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.